वेलकम बॅक टू माय चॅनल. तर कशा आहात तुम्ही सगळेजण? आय होप तुम्ही सर्वजण छान मस्त आणि मजेत असाल. तर बघा फ्रेंड्स, आज आहे वुमन्स डे. तर वुमन्स डेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हॅपी वुमन्स डे टू ऑल ऑफ यू. तर बघा फ्रेंड्स, आत्ता सगळे माझे कामं वगैरे आवरून झालेले आहे आणि आत्ता वाजलेले आहे दुपारचे 2. तर प्रिशाला झोपू घालायचं आहे आणि आज आम्ही संध्याकाळी मस्त आमच्या कॉलनीमधल्या सर्व लेडीज मिळून बाहेर पार्टी करण्यासाठी जात आहे, थोडं वुमन्स डे स्पेशल म्हणून. तर चला मग संध्याकाळी भेटते मी तुम्हाला. आत्ता प्रिशाला झोपू घालते आणि मी पण झोपते. तर चला मग भेटूया आता आपण नंतर. इथे बघू शकता माझे सर्व कामं वगैरे. इथे तुम्हाला दाखवते मी. थोडे माझे केस ओले आहे तर मोकळे आहे. आणि बघा माझे सर्व कामं वगैरे आवरून झालेले आहे. तर चला मग आता ना आपण प्रिशाला झोपवते आणि मी पण झोपते आणि भेटूया तुम्हाला नंतर. चला. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना झोपते म्हटली पण ना मला काही झोप आली नाही. मग म्हटलं 5 वाजताच जायचं होतं. तर थोडे कपडे वगैरे काढून घ्यायचे होते, ते घरी करून ठेवून देते. 5 वाजताच म्हटलं तर जरा लवकरच जाणार आणि आत्ता वाजले 3:30-4. मग आत्ता कुठे झोप होते, त्याच्यामुळे झोपली नाही. जे बाकीचे कामं आहे ते आवरून घेते आणि मग आत्ता कपडे काढले मी वाळलेले, ते लावून घेते व्यवस्थित. मला खूप झोप येत आहे, तरी पण मी झोपणार नाही आहे आता. तर इथे बघा फ्रेंड्स, मी ना कपडे वगैरे आहे ना ते सगळे घडी करून ठेवलेले आहे. आणि मला ना आता एक प्रश्न पडला की मी जाताना कोणता ड्रेस घालूया. तर मला तरी असं वाटते हा प्रश्न ना आपल्या सर्व लेडीजला पडत असेल. त्यांच्याकडे कितीही खंडी नसले तरी मग आपण कन्फ्यूज होतो की कोणता घालू आणि कोणता नाही. तसंच आता मलासुद्धा होत आहे. तर मी एक काढते आणि फायनल करते कोणतं घालायचं आणि कोणतं नाही ते. तुम्हाला मागे दिसत असेल एवढे सारे ड्रेस काढून ठेवले मी आणि घालणार तर एकच आहे, पण कोणता घालू आणि कोणता नाही कन्फ्यूज होत आहे. तर माझी इच्छा आहे की हा वाला कॉर्ड घालायचा. कसा दिसते माहिती नाही. नाही तर मग 3 पीस आहे ते घालणार. तर बघते मी आता कोणता घालू आणि कोणता नाही. मी कोणता घालणार आहे ते घातल्यानंतर तुम्हाला मी नक्कीच दाखवते. तुम्ही नक्की बघत राहा. तर मी इथे ना काही ड्रेस वगैरे काढले होते ना ते ठेवून घेणार आधी आणि मग ना आता 1-2 ड्रेस मी ट्राय करून बघणार. मला ना सर्दी होऊन आहे ना त्याच्यामुळे डोकं खूप दुखतं आहे माझं. तर आता मी थोडे 1-2 ड्रेसना ट्राय करून बघते आणि मग दाखवते तुम्हाला. तर हा पसारा काढलेला आहे ना. घालायचा ड्रेस एकच असतो पण पसारा भरपूर काढत असते. एक हा सुद्धा आहे येलो कलरचा, पण हा 1 पीस आहे. असं म्हणजे असं आम्ही काही ड्रेस कोड वगैरे ठेवलेला नाही आहे. असं विचारलं पण नाही. तर मग मनानेच घालायचं आहे. तर मग मी ट्राय करून बघते आणि तुम्हाला. इथे बघा आमची प्रिशाना उठलेली आहे आणि माझी तयारी व्हायचीच आहे. म्हटलं प्रिशाला चल, येते का प्रिशू? हाँ, आना है क्या मम्मी के साथ? आना है? चलो फिर जाएंगे. तर प्रिशा आत्ताच झोपेतून उठली आणि मी सुद्धा आत्ता तयारी करते. आणि प्रिशाला, प्रिशू घेऊन जा, यायचं का तू डॅडी के साथ? राही ना.
मैं गाड़ी पे कीड़ा डालूंगी तुझे। मैं तेरे लिए चॉकलेट लाती ना, तेरे लिए चॉकलेट लाती, किंडर जॉय लाती। और क्या लाऊं? चिप्स लाओ। ओके, तो डैडी के साथ रहना। ओके, बॉलीकॉक लेकर आओ। और क्या लेकर आओ? तर इथे ना आमची प्रिशा आत्ताच उठलेली आहे। आता तिला थोडं फ्रेश करते आणि मग नंतर मी तयारी करते आणि मग नंतर तुम्हाला भेटते मी। ओके प्रिशू, तो डैडी के साथ रहना, मुझे ना डबल शिफ्ट नहीं चलाते आती। तेरे लेके आने क्यों बता, मैं बहुत सारे चॉकलेट लेके आऊँगी। हाँ, और क्या लेके आऊँ? चिप और इधर देखना। ओके, मैं चिप्स लेके आती, वॉलीकॉक लेके आती। और क्या लेके आऊँ? बिस्किट। ओके, बिस्किट भी लेके आती। मटर तुझे नहीं लेके जाऊंगी, मुझे डर लगता है, फिर तुझे बू हो जाएगा। मैं तेरे लिए चॉकलेट लाती। और क्या लाऊं? हाँ, और क्या लाऊं बता। मेरी प्रिशा ना गुस्सा हो गई है, रूठ गई है हमारी प्रिशा। मुझे ना उतनी दूर डबल सीट नहीं लेके जाते आता प्रिशू, फिर तो गिर जाएगी। घेऊ भी वाटतंय, नाही भी वाटतंय, पण सांगू का ओजी? यार टू व्हीलर ना मला ना भीती वाटते, कारण की मी कधी सिटीमध्ये वगैरे एकटी गाडी चालवून नाही आहे ना, त्याच्यामुळे नको वाटते। आणि मेन म्हणजे तिचे डॅडी पण नको नाही म्हणत आहे, म्हणून मग मला सुद्धा नको वाटत आहे। म्हणून मग मी प्रिशाला घरीच ठेवणार आणि प्रिशासाठी मी किंडर जॉय आणणार। आणि अजून काय? और क्या चाहिए? और क्या चाहिए बता। किंडर जॉय। ओके, किंडर जॉय लाएगी। ओके, चलो फिर। इथे बघा फ्रेंड्स, माझी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही निघणार आहोत थोड्या वेळाने। तर मी अशी सिंपल असा वन पीस घातलेला आहे, म्हणजे टॉप आहे हे। तर अशी झालेली आहे तयारी आणि याचे हात छान असे आहे। तर प्रिशा आणि प्रिशाचे डॅडी मस्त मॅगी करत आहे, तर ती घरीच थांबणार आहे। आणि तर चला मग आता मी तुम्हाला दाखवते। तर इथे ना माझी तयारी झालेली आहे, तर आता आम्ही निघणार आहे। तर चला मग निघूया आणि नंतर बोलूया। तर मी दाखवते तुम्हाला, अशी केलेली आहे तयारी छानशी। आपको देखने आएंगे और आप सबसे पूरी दुनिया भर के भारतीय इस स्टेज पर अपनी टीम को जीत और क्या लाऊं? देखना चाहेंगे। ज़्यादा वक्त है नहीं हमारे पास, आज जब हमारे रात को वापस मिलूंगा। आम्ही ना स्कूटीनं आलो होतो, तर स्कूटीने येता येताना व्हिडिओ वगैरे घेता आला नाही, कारण की एकटी असल्यावर व्हिडिओ घेता येत नाही स्कूटीवरती, त्याच्यामुळे व्हिडिओ घेतला नाही। प्रत्येकजणी स्कूटीने आलं आणि मग अशा प्रकारे ना फायनली आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो होतो। तर वुमन्स डे आहे ना आज, तर तुम्हाला हॉटेलमध्ये सर्वीकडे वुमन्स दिसेल। आणि तिथे शेजारीसनं एक मस्तपैकी पार्टीसुद्धा चालू होती त्या लेडीज लोकांची। बहुतेक त्यांची किट्टी पार्टी किंवा BCचं वगैरे काहीतरी असं चालू होतं। खूप छान एन्जॉय केला त्यांनी, तर डान्स वगैरे केला होता। आणि मग इथे ना आम्ही फायनली ऑर्डर देण्यासाठी हे जे मेन्यू कार्ड आहे ना ते घेतलं होतं आणि मग आमचा टेबल वगैरे लावून दिला होता त्यांनी। तर मग बसलो होतो, तर मग असंच थोडंसं शूट घ्यायचं म्हटलं, तर इथे शूट घेतलेलं होतं आम्ही। तर बघू शकता एवढं छान मस्तपैकी साऊथचं हॉटेल होतं हे, म्हणजे याच्यात साऊथचे जे आयटम्स असते ना ते होते। आणि मग आम्ही मस्तपैकी डोसा, छोले भटुरे आणि इडली मंचुरियन असं बरंच काहीचं आम्ही खाल्लं होतं। आणि खरंच यार खूप जास्त एन्जॉय केला आम्ही, कारण की वुमन्स डे आम्ही चांगलंच सेलिब्रेट केलेलं होतं, जे की तुम्हाला दिसतच आहे। आणि हा करायलाच पाहिजे, कारण की आपण लेडीज हे नेहमी कामात व्यस्त असतो, मग स्वतःसाठी वेळ काढायचा कधी, नाही का? तर मग वेळात वेळ काढून ना आपण मस्त एन्जॉय केला पाहिजे। कामं तर नेहमीच असते,
पण एन्जॉय पण महत्त्वाचा असतो. तर आम्ही एन्जॉयमेंट करत असते छान, तुम्ही पण करत जा. आणि हा फ्रेंड्स, तुम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे आज वुमन्स डे आहे ना, तर काय सेलिब्रेशन केलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आमचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कमेंट्स करून सांगा. तर अशा प्रकारे काहींच्या ऑर्डर्स आल्या होत्या, काहींच्या यायच्या होत्या. म्हणजे आपल्याला जे पाहिजे होतं ते मेनू कार्ड्सवरती ऑर्डर दिले होते. तर अशा प्रकारे मस्तपैकी आमचं वुमन्स डे सेलिब्रेट झालेला आहे. आले सर्वच जण आले. चहा बी दाखवा ना मग थोडंसं. मग घरी येता येताना मस्तपैकी इथे थांबलो होतो आणि आईस्क्रीम वगैरे घेतलं. हे शॉप ना आमच्या कॉलनीमध्ये ज्या काकू राहतात ना त्यांचंच शॉप आहे. मस्त तिथे बसून ना गप्पा गोष्टी छान तिथे सुद्धा थोडा एन्जॉय केला. तर खूप मस्त एन्जॉयमेंट झाला आमचा हा. तर इथे बघा फ्रेंड्स, आम्ही ना मगाशीच जाऊन आलो होतो बाहेर. बाहेरून आल्यानंतर प्रिशा वगैरे एवढी छान होती ना, तिच्या डॅडीसोबत मस्त होती. म्हणजे ती त्रास वगैरे काहीही दिली नाही. आणि पहिल्यांदा मी प्रिशाला एवढा वेळ सोडून राहिलं, म्हणजे 2.5-3 तास राहिले. तर ती मस्त होती आणि त्रास पण नाही दिली. मी विचारली होती यांना, तर छान होती म्हणत होती. आणि मग घरी आल्यानंतर छान असे रिलॅक्स झालो. थोडं थकल्यासारखं वाटत होतं, तर मग थोडं रिलॅक्स झाले. आणि मग मॅच चालू आहे आणि आज डबल धमाका, म्हणजे आज आपली इंडिया विन झालेली आहे. तर त्याच्या खुशीमध्ये सुद्धा खूप छान वाटत होतं. तर थोडी मॅच वगैरे बघत होती. आणि मग नंतर प्रिशाला थोडंसं जेवायचं करून दिलं होतं मी, म्हणजे ऑमलेट आणि पोळी करून दिलं होतं. तर ती खाल्ली. ओके. तर ती खाल्ली. आणि मग नंतर ना, हां बेटा. तर बघा फ्रेंड्स, असं होतं हा आजचा आमचं वुमन्स डे सेलिब्रेशन असं होतं. आणि छान असा दिवस आम्ही एन्जॉय केला. नाही का, आपल्याला कामं वगैरे तर नेहमीच असते, तर एक दिवस स्वतःसाठी काढायला काय हरकत आहे. तर आज तर यांनी म्हणजे मला म्हटले की स्वतःच एन्जॉय कर छान. प्रिशाला नेते म्हटलं होतं सोबत, तर ह्यांनीच बोलले की नको घेऊन जाऊ, राहू दे, तू जा एकटी आणि छान एन्जॉय करून घे. तर मग मी एकटीच गेली आणि मस्तपैकी एन्जॉय केला आम्ही. आणि हा खरंच करायला पाहिजे यार एन्जॉय वगैरे लाईफमध्ये. कामं वगैरे तर नेहमीच असते. मी तर नेहमी म्हणत असते की एन्जॉयमेंटला कधी एज वगैरे नसते, तर ते आपल्या मनामधून इच्छा पाहिजे असते. तर मला तर खूप आवडतं एन्जॉयमेंट करायला. आणि छान आम्हाला म्हणजे आमच्या कॉलनीमधल्या सुद्धा सर्व लेडीज वगैरे छान एन्जॉय करतात. तर तुम्हाला ना नेहमी नवनवीन व्हिडिओसुद्धा बघायला मिळत असेल. तर तसेच मी परत अजून नवनवीन व्हिडिओज घेऊन येण्याचा प्रयत्न करते. तर मग मला सांगा हा सेलिब्रेशनचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही कोणत्या प्रकारे सेलिब्रेशन केलं हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना वुमन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. आणि हा आपली इंडियासुद्धा जिंकलेली आहे त्याच्यासाठी सुद्धा खूप खूप अभिनंदन सर्वांना. आणि तर बघा आत्ता रात्रीचे वाजलेले आहे 12. तर मी 12 वाजता व्हिडिओ एंड करत आहे. तर चला मग हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ पाहण्यासाठी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंटसुद्धा करा. तर भेटते तुम्हाला परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ बघल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद फ्रेंड्स. बाय. Audio Jungle.